ताई ताई काय रे? इकडे इकडे पहिलं माझं अभिनंदन कर. अरे काय 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 कशा करता कशा काय काय विचारायचं ते अभिनंदन कर. अभिनंदन नाही असं नाही. बरं बाबा, मनापासून अभिनंदन. आता सांग कशासाठी? आजची माझी मीटिंग मस्त झाली. हो एकदम चकाचक. आधी चहा घेऊन ये, मग डिटेल मध्ये सांगतो तुला. आलोच मी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मला बोलवलात तुम्ही? हो, पण कामासाठी म्हणून नाही. मुक्ता, मी तुला अर्धा तास उशिरा यायची मुभा दिलेली असताना सुद्धा तू अगदी वेळेवर येतेस. खा. सर, तुम्ही मोठेपणा दाखवून मला मुभा दिली, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी गैरफायदा घ्यावा. असा विचार करणारी माणसं फार कमी असतात. सर, नोकरी लागायच्या आधी ना मला खूप जणांनी काय काय सांगून भीती दाखवलेली. मग आता वाटते भीती? नाही सर, तुम्ही असताना कसली आली आहे भीती? करेक्ट, दॅट्स द स्पिरिट. मुक्ता, तुला एक सांगतो, आपल्या या स्टाफ पासून जरा जपून राहा. पण सर, स्टाफही खूप चांगला आहे. चांगला? मुक्ता, तू चांगली आहेस म्हणून तुला सगळं चांगलंच दिसतं. अगं पण मला विचार, अगं ह्या लोकांना टाइमपाससाठी म्हणून काहीतरी विषय हवा असेल ना, तर कसल्या तरी भाकड कथा रचत बसतात हे लोक. आता तुला असं वाटेल की मी हे सगळं तुला का सांगते. कारण सोपं आहे. कारण मला तुझ्यात ती एक क्वालिटी दिसते जी तुमच्या पिढीत अजिबात आढळत नाही. कन्सिस्टन्सी, सातत्य. मी लवकरच तुला हायर अथॉरिटीजकडे रेकमेंड करणार आहे. यू हॅव अ ब्राईट फ्युचर. थँक्यू सर. फक्त तुला थोडं कोऑपरेट करावं लागेल. सर, मी माझ्या कामात कधीच कमी पडणार नाही. आय एम शुअर. May I come in, Sagar? Yeah, come in. सागर, ही फाईल. कसली फाईल? काही नवीन बायर्स आहेत ज्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स द्यायचे. मग ही फाईल मेघना मॅडमची आहे. मी हळूच आणले. आय थिंक तुला आवडतील हे पेपर्स बघायला. गुड. थँक्स पूर्णिमा. पूर्णिमा, पण तुला एक कळतंय का? तू ज्या मेघना मॅडम बद्दल बोलतेस ना, ती माझी काकी आहे. लहानाचा मोठा झालोय मी तिच्या समोर. मला जर तिच्याकडची कुठचीही फाईल बघायची असती ना, तर मी ती तिच्या केबिनमध्ये सरळ जाऊन बघितली असती. पण सागर, तुला माहित नाहीये मेघना काकी तर तुझ्याबद्दल एक शब्दही बोलू नकोस यापुढे.
काय पौर्णिमा, असं म्हणतात की जो माणूस आपल्याला इतरांबद्दल सांगतो ना त्याच्यापासून नेहमी सावध राहावं. कारण तोच माणूस आपल्याबद्दलही इतरांना तितक्याच चवीने सांगत असणार. सागर, तुला जे वाटतं ना ते खरं नाहीये. नसेलही, पण या आमच्या घरातल्या अंतर्गत गोष्टी आहेत आणि यात बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीने लक्ष घातलेलं मला अजिबात खपणार नाही. एम आय क्लिअर? ज्यांच्या सामर्थ्य नसताना ते हे असे दलाल नेमतात. प्रामाणिकपणे ऑफिसच्या कामात लक्ष घाल, भलं होईल. आणि ही फाईल मेघना आगीच्या टेबलवर जाऊन ठेव. पर्सनल सेक्रेटरी असू तिची. ती तुझी पहिली चूक आहे म्हणून माफ करतोय. पुन्हा अशी चूक झाली ना, सरळ नोकरीवरनं काढून टाकीन तुला. आणि यासाठी मला कुणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये, समजलं? हे घे, जा आता. अगं, कंपनीचे मालक मिस्टर भाटिया स्वतःहून मला भेटायला आले होते. प्लेसमेंट कंपनीचा मॅनेजर पण होता. ते मला म्हणाले सुद्धा की आम्ही योग्य माणसाचे शोधत होतो आणि अचानक आमच्या लक्षात आलं की सरदेसाई ग्रुप बरोबर तुम्ही काम करत नाही म्हणून. त्याच्यावर भाटिया साहेब हसून म्हणाले, सरदेसाई इज लॉस इज ओव्हर गेन म्हणे. गोवर्धन, या गोष्टी ऐकायला सुद्धा किती छान वाटतात नाही? अगं, माझ्या कानांवर विश्वास बसेना. मिस्टर भाटिया तर माझ्यावर इतके निहायत खुश होते ना. मी विचारण्या अगोदर त्यांनी रेम्युनरेशन आणि बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स मला सांगितले. अर्थात मी नाही म्हणून नाही हे गृहीत धरून सगळ्या डिटेल्स त्यांनी माझ्यासमोर मांडले. मग तू काय सांगितलंस? मी म्हटलं मी विचार करून सांगतो म्हणून. हे बरं केलंस. काय सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकल्यावर माणूस हुरळला ना की त्याची किंमत कमी होते रे. तू काय ठरवलंयस? हो म्हणणार आहेस? काय, अमृत डेअरीपेक्षा ही कंपनी 100 पटीनं मोठी येत आहे. तरीही हा चॅलेंज मी घेणार आहे. त्या दिवाकरला दाखवणार आहे पैशाच्या गमजा माझ्या समोर करू नकोस म्हणा. एक दिवस मी त्याला विकत घेणार. सध्या आमच्या घरचं वातावरण म्हणजे अगदी विचारू नकोस. मला वाटतं मुलींची लग्न ठरली ना की आई वडील एकदम खुश असतात. हो ना, त्या परवाच्या पार्टीतनं कळलंच मला. आता ना आपल्या लग्नाचा विषय सारखा निघणार घरी. म्हणजे आधीही निघायचा, पण आता प्रीतीने माझ्या पावलावर पाऊल ठेवलं ना, त्यामुळे आपल्या लग्नाच्या बोलण्याला जोर येईल. गुड, चांगलंच आहे की मग. हा, पण मला असं वाटतं की घाई करायला नको. तुला फेरविचार करायचा का? अशी आशाही ठेवू नकोस. माझा विचार पक्का आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की आपलं शिक्षण पूर्ण व्हायला हवं, करिअरही सुरू असायला हवं. तुला काय वाटतं? ऑब्विसली मलाही तसंच वाटतं. आधी करिअर आणि मग लग्न, आपलं दोघांचं. तुझं काय, तुझं बरं बाबा. तू मनात आणलंस की तुझं करिअर सुरू होणार आहे. म्हणजे तुझ्यासाठी वेगळी खुर्ची आणि केबिनही रेडी असेल. नाही, पण अशा सोप्या वाटेने जायचं नाहीये मला. मग काय करायचंय? घरचे म्हणतायत की मी फर्दर स्टडीजसाठी अब्रॉडला जावं.
म्हणजे तुला तिकडेच सेटल व्हायचंय? नाही, हा म्हणजे अब्रॉडला जायला माझी काही हरकत नाही आहे, तिकडे शिक्षण घ्यायला काही हरकत नाही आहे, पण इकडे परत येऊन सरदेसाई डेअरी फार्ममध्ये लक्ष घालण्यात इंटरेस्ट नाही आहे मला. म्हणजे तुझं अजून काहीच नक्की नाहीये? असं काही नाही, 2 गोष्टी अगदी पक्क्या ठरल्या. एक म्हणजे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं, आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुझ्या साथीने सुरू करायचं. अच्छा, म्हणजे ही दुसरी गोष्ट तुझी तूच ठरवलीस? ऑब्व्हियसली. ठीक आहे, मग ह्या दोन्ही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होत असं मी तुला आशीर्वाद देते. ओ थँक्स. खरंच तू नसतेस तर मी काय काय केलं असतं? खरंच रे, मी असा कधी कधी विचार करते की मी नसते तू काय केलं असतंस. हो रिअली? Was it a joke? ए कांबळे, महादेव आलाय का ऑफिसमध्ये? नाही आला? आला तर त्याला सांग माझा फोन आला होता, नाहीतर मला फोन करायला सांग त्याला. हा चल बाय. हॅलो सर, कसे आहात? अरे विशाल, ये ये ये, बस बस बस. काय खास बातमी, काय नवीन इश्यू? काहीही नाही, सहज म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही काही देताय का बातमी? बातमी बातमी अशी काही खास नाही, म्हणजे छापण्यासारखी नाहीये. काय झालं सर, काही प्रॉब्लेम? माझा सहकारी महादेव, त्याच्या मुलाला लुकेमिया झालाय असं कळलंय. आणि प्रॉब्लेम असा आहे की जे उपाय आहेत ते खूप महागडे आहेत आणि ताबडतोब ऑपरेशन करायला लागणार आहे, आणि त्याच्याकडे पैसे नाही आहेत. काय करायचं तेच कळत नाही. विशाल, मी इतका निराश आणि हतबल कधीच झालो नव्हतो, कारण महादेव हा माझा नुसता सहकारीच नाहीये, तो माझा मित्र आहे, माझ्या भावासारखा आहे, तो कुटुंबातला एक आहे. त्याचं पोर तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आणि माझी इच्छा असून सुद्धा मला त्याला भेटायला जाता येत नाहीये, कारण महादेवला गरज आहे ती पैशाची, आणि ती मदत जर मी करू शकत नसेन ना तर. हे बघा सर, पैसे उभे करण्याचे अनेक मार्ग असतात, आपण बघू ना काहीतरी. नाही, बघायला आणि विचार करायला वेळ अजिबात नाहीये. हे सगळं ताबडतोब व्हायला हवंय बस. येस विशाल, मार्ग सापडला. कसा? हे आमचं घर, हे घर आहे ना, हे गहाण ठेवायचं, उद्याच्या उद्या पैसे मिळतील. हो हो सर, पण नाही नाही, तू शंका कुशंका प्लीज काढू नकोस. मार्ग सापडलाय, घर गहाण ठेवायचं, गहाण खत तयार करायचं, कर्ज काढायचं. हे उद्याच्या उद्या झालं तर बरंच आहे. नाही, त्या महादेवचा पोरगा वाचला पाहिजे बस. येस, मी आत्ता ताबडतोब बँकेत फोन करतो. हॅलो, नाईक साहेब आहेत का? हा जरा द्या ना त्यांना. हा नमस्कार नाईक साहेब, मी विनायक रणदिवे बोलतो. हो, अरुण, प्रीतीने पार्टीमध्ये ज्या मुलाशी ओळख करून दिली ना, त्या मुलाशी तिची फक्त मैत्री नाहीये. मग काय चांगलं, आणि त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हे बघ, आपली मुलं आपल्याला या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगतायत, हेच आपल्यासाठी खूप आहे. आणि तू त्या आशिष बद्दल बोलतेस का? हो. मग चांगला मुलगा आहे की तो, आपण एकदा भेटून घेऊया त्याला. अरुण? हो. हा बोला जाधव साहेब. गडकरी साहेब, अभिनंदन. आपल्या कामासाठी आपल्याला जो मधला माणूस हवा आहे तो मी हुडकून काढलाय. जाधव साहेब, जे काय सांगायचं ते अगदी स्पष्टपणाने सांगा मला. हे बघा गडकरी साहेब, हा जो माणूस आहे मधला,
हो पाळंदे, त्या UK एक्सपोर्ट्सवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना डिलिव्हरी का नाही जाते अजून? पण डेअरीतून टँकर्स आलेच साहेब. प्रॉब्लेम काय? पाठवून द्या की त्यांना. पण चलन साहेब. आता हे काय नवीन? हे बा पाळंदे, तुम्हाला सांगितलं ना, या कागदपत्रांमध्ये आता अडकून राहू नका. हो पण चलन मिळाल्याशिवाय टँकर्स हँडओव्हर करायला तयार नाही होते सर. पाळंदे काय डोकं फिरल्यासारखं काय बोलता तुम्ही? सागर साहेबांनी तशी ऑर्डर दिली आहे. मूर्खपणा आहे सगळा. तुम्ही जा, मी बोलतो सागरशी. ओके सर. दिस इज गुड. नाईस. म्हणजे अगदी बरोबर आहे. याच्याने नेमका प्रॉब्लेम कुठे आहे ते आपल्याला कळेल. हो बाबा, म्हणजे आपण आपल्या स्टाफ विषयी बोलताना नेहमी ठामपणे बोलतो, पण कुठेतरी कोणीतरी जर अप्रामाणिक असण्याची शक्यता जरी असेल तर ती असं सगळं झाल्याने संपेल ना. आणि हे मी काय ऐकतोय? ह्याच्या पुढे डिलिव्हरी चॅलेंजवरती सागर सह्या करणार आहे. हो काका, मी तुला प्रश्न विचारलेला नाहीये, पण तरीही मी उत्तर दिलंय. कारण हे सगळं हे कुणी ठरवलं ते महत्वाचं नाहीये. मी जे केलंय ते योग्य आहे का अयोग्य आहे हे जास्त महत्वाचं आहे. हे सगळं अत्यंत टाइम कन्झ्युमिंग आहे. दिवाकर, आम्हाला नाही असं वाटत. इनफॅक्ट हे जर का असं झालं, म्हणजे प्रत्येक डिलिव्हरी चलांवर जर का सागरनी सही केली, तर मला वाटतं प्रॉब्लेम कुठेच होणार नाही का? आणि काका, ही काही मी नवीन पद्धत सुरू केलेली नाहीये. हे काम खूप जबाबदारीचं आहे, त्यामुळे सगळं गोवर्धन काका सांभाळायचे. आता हे मी सांभाळतोय बस. हो, पण गोवर्धन गेल्यानंतर ही जबाबदारी कोणावरती आहे ते अजून ठरायचं आहे. हेच. हे सगळं न ठरल्यामुळे कंपनीत खूप गोंधळ झालेले आहेत काका. सागर, उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. हे सगळं करण्यासाठी शिक्षण आणि अनुभवाची गरज असते. एक मिनिट काका, इथे अशिक्षितासारखं कोणच वागलेलं नाहीये. आणि अनुभवाचं म्हणशील तर काम केल्याशिवाय तो कधीच मिळणार नाही. उगाच काहीतरी बोलू नकोस सागर. मी उगाच काहीही बोलत नाहीये. JK एक्सपोर्ट्स, दालमिया पॅकर्स, पटेल फूड्स या सगळ्या कंपनीजना आपल्या फॅक्टरीतना किती माल सप्लाय झालाय, त्यांच्याकडनं आपल्याला किती पेमेंट आलंय आणि ते कुठे जमा झालंय, हे सगळे प्रश्न उभे राहिलेत काका. आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. सागर बेटा, या गुंत्यात स्वतः अडकणार नाहीस एवढं पहा. त्याची काळजी तू करू नकोस काका. मी गुंता सोडवण्याचाच प्रयत्न करतोय, पण तरीही तो वाढतच गेला तर बघू. आजीने रक्ताचं पाणी करून उभी केलेली कंपनी जपण्यासाठी माझ्या बाजूने मी शक्य ते प्रयत्न करीनच.